आज आपण पाहणार आहोत एकदम युनिक अशी डिझाइन आणि खूप सोपी आणि दिसायला छान अशी डिझाइन पाहणार आहोत। कमी कपड्यामध्ये एवढाच काट आपला उरलेला आहे, कारण वन साइड काट आल्यामुळे आपण ह्या दोन बाही तयार करून घेतलेल्या आहेत। पाहू शकता ही बाही आपण तयार केलेली आहे आणि त्याचा जो काट थोडासा उरलेला आहे त्याची डिझाइन आपण कशी करायची एकदम सोप्या म्हणजे कटिंग मध्ये आणि कोणतं त्याच्यात म्हणजे अवघड काहीच नाही, अशी ही सोपी डिझाइन आपण ही बनवणार आहोत। चला तर सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आपण ब्लाउज कटिंग करूया। आता हे आपण गळा ठेवायचा आहे 2.25 इंच, गळा रुंदी 2.25 इंच ठेवायची आहे। ही 2.25 इंच आणि आपल्याला हा आता या प्रकारे कट करून घ्यायचा आहे। या प्रकारे हे कट करून घ्यायचं। ही अशी कटिंग झाली की आपण ह्याला पलटून घेऊया। खूप सोपी डिझाइन आहे आणि दिसायला पण खूप छान आहे। याला अशी दाब टिप देऊन घ्यायची आहे। इथं आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। याप्रमाणे फिनिशिंग सहित आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे। या प्रकारे फिनिशिंग सहित मात्र आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। खूप सोपी डिझाइन, सोप्यात सोपी, कमी जो काट आहे त्यामुळे आपल्याला अशा हे छोटे छोटे डिझाइन पण खूप दिसायला छान अशा आता पाहू शकता आपण दोन्ही पार्ट आपण बनवून घेतलेले आहेत छान असे। तर आता आपल्याला जी काठाची डिझाइन आहे ती आपण बनवून घेऊया। या प्रकारे तुम्हाला याला पण अशी फिनिशिंग सहित टिप मारून घ्यायची।
कमी काठामध्ये सुंदर असं हे डिझाईन बनवून घ्यायचं आपल्याला। हे ब्लाऊज छोटा असल्यामुळे याचा काठ थोडासा जास्त उरला आहे, पण इतका सुद्धा उरत नाही, अगदी छोटासा उरतो। त्याच्यात सुद्धा आपल्याला ह्या डिझाईन बनवता येतात। आता पाहू शकता, आता इथं आपण एक खूण करून घ्यायची, आपण सेंटर करून घ्यायचं, कारण आपल्याला आता हे जोडायचं आहे। या प्रकारे, आणि आपण ही एकच साइड मारून घेतलेली आहे। या साइडला आपल्याला खालून पट्टी लावायची, म्हणजे फिनिशिंग येणार आहे। आता या प्रकारे तुम्हाला हे जोडून घ्यायचं आहे। पाहू शकता, खूप छान अशी ही डिझाईन। आणि या डिझाईनमुळं म्हणजे गिऱ्हाईक पैसे पण देते आणि आपल्याला कमी वेळेमध्ये होणारी डिझाईन आहे। तर आपण ही प्लेन सुद्धा, म्हणजे आपल्याला एवढं सुद्धा आपण ठेवू शकतो या प्रकारे। तर ह्याला आपण टिप मारून घेऊया। आणि आता हे जोडून घेऊया। आता हा प्लेन कपडा तर जाणार आहे, आणि हे प्लेन कपड्याबरोबर हे बरोबर मी हे एकदम परफेक्ट असं हे सेंटरला ठेवलेलं आहे, म्हणजे जी आपली ही येणार आहे ते इथूनच येणार आहे। आणि यामध्ये छोटे छोटे खाली खडे आहेत, हळूहळू मशीन चालवायची। तर पाहू शकता, अगदी कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे आणि दिसायला खूप छान। म्हणजे तुम्हाला एवढाच काठ लागतो। आता हे छोटं ब्लाऊज असल्यामुळे याचा काठ थोडासा जास्त उरलाय। तर हे एक्स्ट्राच आपण कट करून टाकूया। आता आपण याला टक्स देऊन घेऊया परफेक्ट। आणि ह्या डिझाईन केल्यामुळं आपल्याला गिऱ्हाईक, छोटंच काठ आहे पण आपण त्याची डिझाईन केल्यामुळे आपली गिऱ्हाईक पैसे सुद्धा देतं। तर असे छोटे छोट्या डिझाईन करायच्या आणि गिऱ्हाईक पण खुश आणि आपला कमी वेळेत हे आता ह्याची शिलाई तुम्ही तुमच्या म्हणजे साध्या ब्लाऊजपेक्षा 50-100 रुपये एक्स्ट्रा लावू शकता, कारण तुमच्या जशा एरियामध्ये आहात तुम्ही तशा एरियामध्ये तुम्हाला शिलाई मिळते। लईत 15 मिनिटं खूप झाली या डिझाईनला। तर पाहू शकता एवढी फिनिशिंग। आता आपण याला पट्टी लावून घेणार आहोत।
आता मी ही पट्टी न दुमडताच लावलेली आहे, त्याच्यावर दाब ठेवली आणि याच्यावर आपण हे या प्रकारे दुमडून घ्यायचं. हे असं एक फोल्ड आणि ही दुसरी फोल्ड. तर अतिशय छान असं हे आपलं कमी वेळेमध्ये होणारं डिझाईन. 10 ते 15 मिनिटातच हे डिझाईन होतं. आणि ह्या छोट्या अशा डिझाईन कोणी म्हणजे याच्यावर टाकत नाही, काही नाही. आपल्याला डोकं लावून ह्या डिझाईन बनवावं लागतात. अतिशय छान हे आपलं ब्लाऊज झालेलं आहे.